सुरुवातीलाच बातमी आहे अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भात। अमित शहा अकोला अमरावतीसह 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत, तर जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शहांची सभा होणार आहे। अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि यावेळेस त्यांची सभा सुद्धा होणार आहे। जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अमित शहा सभा घेणार आहेत आणि यावेळेस ते संबोधित सुद्धा करणार आहेत, तर अमरावतीसह 6 लोकसभा मतदारसंघाचा अमित शहा आढावा घेणार आहेत। आज दिवसभर त्यांचा हा कार्यक्रम आहे। अमरावतीसह 6 लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेतील, तर जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये येथे अमित शहा यांची सभा होणार आहे। या सभेतून अमित शहा काय बोलतायत, कुणावर शरसंधान साधतायत याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। तर अमित शहा यांचा हा 2 दिवसीय दौरा आहे। अमित शहा अकोला आणि अमरावतीसह 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। त्यानंतर जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे त्यांची सभा सुद्धा होणार आहे। तसेच मुंबईमध्ये गेल्यानंतर जागा वाटपासंदर्भात चर्चा सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। तर जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या सभेतून अमित शहा कुणावरती तोफ डागतायत याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी वर्षा मोरे आपल्यासोबत जोडल्यात। वर्षा, अमित शहा यांचा दौरा सुरू झालेला आहे, आत्ताचे अपडेट काय आहेत? नक्कीच जगदीश, केंद्रीय मंत्री अमित शहा आज अकोल्यात आलेले आहेत आणि ते नुकतेच रिधानजवळ असलेल्या हॉटेल जलसा इथे आढावा बैठकीमध्ये ते पोहोचलेले आहेत। त्यांचा ताफा इथे दाखल झालेला आहे। त्यांच्यासोबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री विखे पाटील हे सुद्धा आहेत। अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या लोकसंघातील संचालन समिती व पदाधिकाऱ्यांसोबत आज ते संवाद साधणार आहेत। हॉटेल जलसा इथं सकाळी 9 वाजतापासून विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी इथं हजर झालेले आहेत। त्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून कसून तपासणी सुद्धा झाली आहे। कुठल्याही प्रकारचे मोबाईल किंवा पर्स सोबत नेण्यासाठी आतमध्ये बंदी केली गेलेली आहे। जगदीश, धन्यवाद वर्षा दिलेल्या या माहितीबद्दल।